राज्य उत्पादन शुल्क दारूबंदी पोलीस भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। राज्य उत्पादन शुल्क त्याला दारूबंदी पोलीस सुद्धा म्हटलं जाते। तर बघा, राज्य उत्पादन शुल्कची या ठिकाणी नवीन भरती या ठिकाणी निघत आहे आणि या भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवारांना आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। राज्य उत्पादन शुल्क दारूबंदी पोलीस सुद्धा त्याला म्हटलं जाते, एक लक्षात ठेवा। सेम महाराष्ट्र पोलीस भरती सारखीच भरती आहे, एक लक्षात ठेवा। थोडा मागं पुढे यामध्ये महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये ग्राउंड आहे, पण या भरतीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये पेपर आहे, एक लक्षात ठेवा। तर सिलेबस सुद्धा या ठिकाणी सारखाच आहे, ग्राउंड पण या ठिकाणी सारखाच आहे, फक्त थोडं मागं पुढे आहे। तर राज्य उत्पादन शुल्क भरतीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, पेपर आहे आणि त्यानंतर ग्राउंड आपला असणार आहे। तर अशा प्रकारे प्रक्रिया यामध्ये। तर राज्य उत्पादन शुल्क भरतीमध्ये 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवारांना फॉर्म भरता येणार आहे। तर राज्य उत्पादन शुल्क भरतीबद्दल अपडेट आलेला आहे। तर भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर राज्य उत्पादन शुल्क दारूबंदी पोलीस भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे, कधीपर्यंत निघणार आहे, यावर एक व्हिडिओ बनवा, असे भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते। तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून याबद्दलच माहिती सांगणार आहे। राज्य उत्पादन शुल्क म्हणजे दारूबंदी पोलीस भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे, त्याचबरोबर यामध्ये शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा झालं, निवड प्रक्रिया झालं, उंची किती आहे, ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट असणार आहे, संपूर्ण माहिती, अभ्यासक्रम, संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। भरती कधीपर्यंत सुटणार आहे याबद्दल पण आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून राज्य उत्पादन शुल्क दारूबंदी पोलीस भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून राहिला। तर बघा, राज्य उत्पादन शुल्कची जी लास्ट भरती आली होती 2023-24 ला लास्ट भरती आली होती, एक लक्षात ठेवा राज्य उत्पादन शुल्कची। आणि तेव्हापासून जे विद्यार्थी मिळवणं अजूनही या ठिकाणी राज्य उत्पादन शुल्कची या ठिकाणी दारूबंदी पोलीस भरती या ठिकाणी आलेली नाही आहे। तर राज्य उत्पादन शुल्कमध्ये पद कोणते राहते, तर बघा विद्यार्थी मिळवणं यामध्ये लघुलेखक निम्न श्रेणीचा पद राहते। तर यामध्ये जे 10वी पास पाहिजे आणि त्याचबरोबर यामध्ये टायपिंग पाहिजे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर यामध्ये राज्य उत्पादन शुल्क एक जवानचं पद आहे। बघा, राज्य उत्पादन शुल्क जवान म्हणून आहे, जसं शिपाईचं पद जसं आहे तसं इकडे जवान म्हटलं जाते, एक लक्षात ठेवा। तर जवान पदामध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागणार आहे, कोणते सर्टिफिकेट लागत नाही। तर जे काही जवान राज्य उत्पादन शुल्कचं पद आहे तर यामध्ये 10वी पास लागणार आहे, शैक्षणिक पात्रता। त्याचबरोबर एक आणखीन यामध्ये पद राहते ते म्हणजे जवान वाहन चालकचं। तर यामध्ये 7वी पास पाहिजे आणि त्याचबरोबर वाहन चालवण्याचा परवाना पाहिजे, किमान हलके वाहन, चारचाकी वाहन, ठीक आहे। आणि त्याचबरोबर चपराशीचं सुद्धा यामध्ये पद राहते। तर चपराशी पदामध्ये जे विद्यार्थी मिळवणं 10वी पास यामध्ये लागते, एक लक्षात ठेवा। एवढं काही शैक्षणिक पात्रता आहे राज्य उत्पादन शुल्क भरतीमध्ये। आणि वयोमर्यादा जर आपण विचार केला तर 18 ते 38 वर्षापर्यंत आपल्याला या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे। आणि मागासवर्गीयची कॅटेगरीची असाल तर 18 ते 43 वर्षापर्यंत वयोमर्यादा असणार आहे। आता राज्य उत्पादन शुल्क भरतीमध्ये आपलं जर या ठिकाणी सिलेक्शन झालं तर ड्युटी या ठिकाणी कोणती करावं लागणार आहे, काम कोणतं करावं लागणार आहे, तर बघा विद्यार्थी मिळवणं या ठिकाणी महसूल गोळा करणे, म्हणजे बघा महाराष्ट्रात तयार होणार आहे किंवा विक्री होणाऱ्या दारू आणि अंमली पदार्थावर उत्पादन शुल्क कर आकारणे, त्याचबरोबर बेकायदेशीर दारूवर कारवाई, त्याचबरोबर अवैध दारू भट्ट्या झालं, त्याचबरोबर बनावट दारूची निर्मिती आणि विना परवाना दारू विक्रीवर छापे टाकणं, त्याचबरोबर तस्करी रोखणे। तर बघा, इतर राज्यातून महाराष्ट्रात होणारी बेकायदेशीर दारूची वाहतूक रोखण्यासाठी वाहनांची तपासणी करणे व सीमावर गस्त घालणे। तर एवढं काही आपल्याला ड्युटी करावं लागणार आहे। त्याचबरोबर परवाना देणे, तर बघा दारू दुकान, बियर बार झालं, त्याचबरोबर वाईन शॉप झालं आणि मद्य निर्मिती कारखान्यात अधिकृत परवाने, लायसन मंजूर करणे व नियमांचे पालन होते की नाही हे तपासणी, त्याचबरोबर गुन्हेगारी तपास, दारूबंदी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यावर गुन्हे दाखल करणे आणि तपास करणे। तर हे काही आपल्याला ड्युटी करावं लागणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अशा प्रकारे आपल्याला जे विद्यार्थ्यांना जॉब प्रोफाईल आहे अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी ड्युटी करावं लागणार आहे। आता राज्य उत्पादन शुल्क भरतीमध्ये आपण निवड प्रक्रियेचं जर पाहिलं, पहिल्या टप्प्यामध्ये आपला काय असणार आहे, 120 मार्काचा हा पेपर असणार आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, ग्राउंड असणार आहे। त्यानंतर डॉक्युमेंट ऑप्शन, मेडिकल अशी संपूर्ण निवड प्रक्रिया आहे। तर पहिल्या टप्प्यामध्ये राज्य उत्पादन शुल्क भरतीमध्ये आपलं काय असणार आहे, यामध्ये पेपर असणार आहे। तर पेपरचा जो अभ्यासक्रम आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो, बुद्धिमत्ता चाचणीचे 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। त्याचबरोबर या ठिकाणी सामान्य ज्ञान, जनरल नॉलेजचे 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। मराठी व्याकरणाचे 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। इंग्रजी ग्रामरचे 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। टोटल 120 मार्काचा हा पेपर असणार आहे। आणि त्याचबरोबर जे काही जवानचं पद आहे राज्य उत्पादन शुल्क, तर त्यासाठी 1.5 घंट्याचा पेपर सेट टाईम भेटेल।
भेटणार आहे। वस्तुनिष्ठ बहुपर्याय स्वरूपाचे हे प्रश्न असणार आहे। तर अशा प्रकारे 120 मार्काचा पेपर असणार आहे, 80 मार्काचा ग्राउंड असणार आहे। अशा प्रकारे आपलं यामध्ये निवड प्रक्रिया आहे। आणि नेगेटिव्ह मार्किंग 0.25 एवढी निगेटिव्ह मार्किंग राज्य उत्पादन शुल्कमध्ये, म्हणजे 4 जर आपण प्रश्न या ठिकाणी चुकवले, जो काही आपला एक प्रश्न बरोबर असणार आहे तो मायनस होणार आहे। अशा प्रकारे राज्य उत्पादन शुल्क भरतीमध्ये निगेटिव्ह मार्किंग असणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपलं काय असणार आहे यामध्ये पेपर असणार आहे। ग्राउंडचा जर आपण विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी उंची जी लागते 165 सेंटीमीटर लागते, महिला उमेदवारांसाठी उंची 160 सेंटीमीटर लागते, 79 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरले पाहिजे पुरुष उमेदवारांची। आणि महिला उमेदवारांचं जे वजन आहे हे 50 किलोच्या वरती असलं पाहिजे। 50 किलोच्या जर खाली असेल तर फेल केलं जाणार आहे, अपात्र केलं जाणार आहे। तर एवढं काही आहे। आणि त्याचबरोबर राज्य उत्पादन शुल्कमध्ये जर आपण या ठिकाणी ग्राउंडचा जर आपण विचार केला, यामध्ये ग्राउंड किती आहे, इव्हेंट कोणते आहे, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पुरुष उमेदवारांसाठी यामध्ये 1500 मीटर रनिंग आहे 30 मार्कासाठी, आणि त्याचबरोबर 100 मीटर रनिंग आहे 30 मार्कासाठी, आणि त्याचबरोबर गोळा फेक आहे 20 मार्कासाठी। तर अशा प्रकारे 80 मार्काचा आपलं काय असणार आहे यामध्ये राज्य उत्पादन शुल्क भरतीमध्ये आपलं यामध्ये जे 80 मार्काचा ग्राउंड होणार आहे। आणि त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी तर आपण ग्राउंड पाहिलं तर महिला उमेदवारांसाठी काय आहे, महिला उमेदवारांना 1 किलोमीटर रनिंग आहे 30 मार्कासाठी, आणि त्याचबरोबर 100 मीटर रनिंग आहे 30 मार्कासाठी, आणि त्याचबरोबर गोळा फेक आहे 20 मार्कासाठी। अशा प्रकारे महिला उमेदवारांचा 80 मार्काचा राज्य उत्पादन शुल्कमध्ये ग्राउंड होणार आहे। तर अशा प्रकारे संपूर्ण निवड प्रक्रिया राज्य उत्पादन शुल्क भरतीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, यामध्ये पेपर होणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये ग्राउंड असणार आहे, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंटेशन मेडिकल, असे संपूर्ण निवड प्रक्रिया राज्य उत्पादन शुल्क भरतीचे आहे। एक लक्षात ठेवा, सेम महाराष्ट्र पोलीस भरतीसारखीच ही भरती आपल्याला म्हणता येणार आहे। हे सुद्धा दारूबंदी पोलीस याला म्हटलं जाते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही जर भरती आपण या ठिकाणी पाहिलं तर राज्य उत्पादन शुल्क जे आहे, तर बघा या ठिकाणी पहिले पेपर आहे, त्यानंतर यामध्ये ग्राउंड आहे, आणि महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये ग्राउंड आहे, नंतर पेपर आहे, ठीक आहे। अशा प्रकारे प्रक्रिया सेमच भरती आहे। तर आता राज्य उत्पादन शुल्कची भरती कधी निघणार आहे, लास्टची भरती आहे 2023 ला आली होती, एक लक्षात ठेवा, 2023-24 ला आली होती, 712 प्लस अशा काही जागांसाठी आली होती, आणि तेव्हापासून ही भरती या ठिकाणी आलेली नाही आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर बघा अपडेट काय आहे राज्य उत्पादन शुल्क भरतीबद्दल, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हालचाली या ठिकाणी सुरू झाल्या राज्य उत्पादन शुल्क भरती निघण्याबाबत। तर बघा काय तर मी तुम्हाला सांगून देतो। तर या ठिकाणी बघा महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क सध्या स्थितीत जर आपण पाहिलं, शासनाने विभागात नवीन पद निर्मिती आणि भरती नियमामध्ये उदाहरणार्थ दुय्यम निरीक्षक पदाचे निकष नवीन GR शासन निर्णय जारी केलेला आहे, ठीक आहे। त्यामुळे जे विद्यार्थी मित्रांनो लवकरच जे या ठिकाणी जाहिरात येण्याची शक्यता आहे। तर आता राज्य उत्पादन शुल्कची या ठिकाणी भरती कधीपर्यंत या ठिकाणी निघणार आहे, राज्य उत्पादन शुल्क जवान झालं त्याचबरोबर चालक झालं तर कधीपर्यंत राज्य उत्पादन शुल्क भरती आपल्याला पाहायला भेटणार आहे, तर जवळपास आपल्याला या ठिकाणी ऑक्टोबर महिन्यापर्यंत, सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यापर्यंत ही भरती आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे राज्य उत्पादन शुल्कची। त्यामुळे आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, आणि झालेले जे काही प्रश्नपत्रिका संच आहे, लास्ट जे वॅकेन्सी आली होती त्यामधले जे काही झालेले प्रश्नपत्रिका संच ते तुम्ही या ठिकाणी वाचून काढा, कारण की तेच प्रश्न परीक्षेला परत या ठिकाणी रिपीट होऊ शकते किंवा त्याच्या रिलेटेड येऊ शकते। तर बघा राज्य उत्पादन शुल्कची जी ही नवीन भरती आहे हे जवळपास सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यापर्यंत या ठिकाणी निघत आहे, एक लक्षात ठेवा। तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार। आजच्या व्हिडिओचा थांबतो, व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय भारत।